तर मित्रांनो, एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये आपले या स्वागत आहे आणि सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो की आपल्या या चॅनलचा 15,000 प्लस जीके क्वेश्चनचा ई बुक आलेला आहे। तो ई बुक आपल्याला हवा असेल तर त्याचा लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे। डिस्क्रिप्शन आपल्याला समजत नसेल तर या व्हिडिओच्या नावावर क्लिक करा, आपल्याला एक लिंक मिळेल, तो लिंकवर क्लिक करून आपण त्या ई बुकला घेऊ शकता। तर या सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न आपल्या समोर या ठिकाणी असा आहे, ऊस उत्पादनामध्ये जगातील प्रथम क्रमांकाचा देश खालीलपैकी कोणता आहे? ऊस उत्पादनामध्ये जगातील प्रथम क्रमांकाचा खालीलपैकी कोणता एक देश आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे मित्रांनो, जगातील भारत हा जो देश आहे ऊस उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचा असलेला एक देश बनलेला आहे। पुढचा प्रश्न, रबर उत्पादनामध्ये जगातील प्रथम क्रमांकाचा देश खालीलपैकी कोणता आहे ते सांगायचं आहे मित्रांनो। रबर उत्पादनामध्ये जगातील प्रथम क्रमांकाचा देश खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, मलेशिया हा जो देश आहे रबराच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचा असलेला एक देश बनलेला आहे। पुढचा प्रश्न, तंबाखू उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचा देश खालीलपैकी कोणता आहे ते सांगायचं आहे मित्रांनो। तंबाखू उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचा देश खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील, जगातील अमेरिका हा जो देश आहे तंबाखू उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचा असलेला एक देश बनलेला आहे। पाहूया पुढचा प्रश्न, तंबाखू उत्पादनामध्ये भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक लागतो ते सांगायचं आहे मित्रांनो। तंबाखू उत्पादनामध्ये भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक लागलेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील, तंबाखू उत्पादनामध्ये जे आहे भारत या देशाचा चौथा क्रमांक एकूण लागलेला आहे। पुढचा प्रश्न, भारतामध्ये कोणत्या राष्ट्रपतींना सर्वात पहिला भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे ते सांगायचं आहे मित्रांनो। भारतामध्ये कोणत्या राष्ट्रपतींना सर्वात पहिला भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, राजेंद्र प्रसाद यांना जे आहे भारतातील सर्वात पहिल्या राष्ट्रपतींना एक भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे। पुढचा प्रश्न, राजेंद्र प्रसाद यांना भारतरत्न पुरस्कार कोणत्या वर्षी देण्यात आलेला आहे? राजेंद्र प्रसाद यांना भारतरत्न पुरस्कार कोणत्या वर्षी प्रदान केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो, वर्ष 1962 हे जे वर्ष आहे या वर्षामध्ये राजेंद्र प्रसाद यांना भारतरत्न पुरस्कार एक प्रदान करण्यात आलेला आहे। पुढचा प्रश्न, सविनय कायदेभंग चळवळीमध्ये पंडित नेहरू यांना एकूण किती वर्षाची शिक्षा झाली होती? सविनय कायदेभंगामध्ये पंडित नेहरू यांना एकूण किती वर्षाची शिक्षा झालेली होती? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो, सविनय कायदेभंग चळवळीमध्ये पंडित नेहरू यांना एकूण 2 वर्षाची एक शिक्षा झालेली होती। पुढचा प्रश्न, औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये एकूण तालुक्यांची संख्या किती आहे ते सांगायचं आहे मित्रांनो। औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये तालुक्यांची एकूण संख्या किती आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, 76 एवढी जे आहे औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये तालुक्यांची असलेली एक संख्या बनलेली आहे। पुढचा प्रश्न पाहूया, सर्वात कमी तालुक्यांचा समावेश असलेला प्रशासकीय विभाग खालीलपैकी कोणता आहे ते सांगायचं आहे। सर्वात कमी तालुक्यांचा समावेश असलेला प्रशासकीय विभाग हा खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो, कोकण हा जो प्रशासकीय विभाग आहे या विभागामध्ये सर्वात कमी तालुक्यांची एक संख्या समाविष्ट झालेली आहे। पुढचा प्रश्न, कोकण प्रशासकीय विभागामध्ये एकूण तालुक्यांची संख्या किती आहे? कोकण प्रशासकीय विभागामध्ये एकूण तालुक्यांची किती संख्या समाविष्ट झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो, कोकण प्रशासकीय विभागामध्ये एकूण 50 एवढी तालुक्यांची संख्या एकत्रित झालेली आहे। पुढचा प्रश्न पाहूया, हिप्पो या प्राण्याचे दूध खालीलपैकी कोणत्या रंगाचे असते ते सांगायचं आहे। हिप्पो या प्राण्याचे दूध हे खालीलपैकी कोणत्या रंगाचे असते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो, हिप्पो हा जो प्राणी आहे यांचे दूध गुलाबी रंगाचे एक बनलेले असते। पुढचा प्रश्न, रेल्वेची स्प्रिंग बनवण्याचा कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? रेल्वेची स्प्रिंग बनवण्याचा कारखाना हा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो, ग्वालियर हे जे ठिकाण आहे या ठिकाणामध्ये रेल्वेचे स्प्रिंग बनवण्याच्या कारखान्याची एक स्थापना झालेली आहे। पुढचा प्रश्न, भारत आणि फ्रान्स या 2 देशात खालीलपैकी कोणता युद्ध सराव आहे ते सांगायचं आहे। भारत व फ्रान्स या 2 देशादरम्यान कोणता युद्ध सराव आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्या समोर या ठिकाणी 2 योग्य राहील, शक्ती हा जो युद्ध सराव आहे तो भारत आणि फ्रान्स या 2 देशादरम्यानचा एक युद्ध सराव बनलेला आहे। पुढचा प्रश्न, आपल्या समोर सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे। सातपुडा पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो, सातपुडा पर्वतातील सर्वात उंच जे शिखर आहे ते धूपगड हे एक शिखर बनलेले आहे। पुढचा प्रश्न पाहूया,
वीरांगण लक्ष्मीबाई रेल्वे स्थानक हे खालीलपैकी कोणत्या रेल्वे स्थानकाचे नवीन नाव ठेवण्यात आलेले आहे? वीरांगण लक्ष्मीबाई रेल्वे स्थानक हे खालीलपैकी कोणत्या रेल्वे स्थानकाचे नवीन नाव ठेवण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. झाशी हे जे रेल्वे स्थानक आहे यांचे वीरांगण लक्ष्मीबाई असे एक नवीन नाव ठेवण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न, दलहस्ती हे खालीलपैकी कशाचे एक प्रमुख केंद्र आहे? दलहस्ती हे खालीलपैकी कशाचे प्रमुख केंद्र आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. दलहस्ती हे जे आहे ऊर्जा निर्मितीचे एक प्रमुख केंद्र बनलेले आहे. तर पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे, दलहस्ती ऊर्जा निर्मिती केंद्र कोणत्या नदीवर स्थित आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. दलहस्ती ऊर्जा निर्मिती केंद्र हे कोणत्या नदीवर स्थित झालेले आहे? ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 1 योग्य राहील. दलहस्ती ऊर्जा निर्मिती हे जे केंद्र आहे ते चिना नदीवर एक स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्याबाबत घटनेच्या कोणत्या कलमामध्ये उल्लेख आहे ते सांगायचं आहे? उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्याबाबत घटनेच्या कोणत्या कलमामध्ये कोठे उल्लेख केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची जी संख्या जे उल्लेख आहे तो घटनेमध्ये कोठेही एक नमूद नाही केलेला आहे. पुढचा प्रश्न, पंचायत राज स्वीकारणारे भारतातील 4थ्या क्रमांकाचे राज्य खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. पंचायत राज व्यवस्था स्वीकारणारे भारतातील 4थ्या क्रमांकाचे राज्य खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. भारतातील तामिळनाडू हे जे राज्य आहे पंचायत राज व्यवस्था स्वीकारणारे 4थ्या क्रमांकाचे एक राज्य बनलेले आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी महाराष्ट्रात एकूण किती ठिकाणी ग्रामसेविका प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे ते सांगायचं आहे? महाराष्ट्रात एकूण किती ठिकाणी ग्रामसेविका प्रशिक्षण केंद्राची स्थापना झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. महाराष्ट्रातील एकूण 9 ठिकाणी जे आहे ग्रामसेविका प्रशिक्षण केंद्राची एक स्थापना करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, बाबळी हा प्रसिद्ध प्रकल्प कोणत्या नदीवर स्थित आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. बाबळी हा प्रसिद्ध प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. गोदावरी ही जी नदी आहे या नदीवर बाबळी हा प्रकल्प एक स्थित झालेला आहे. पुढचा प्रश्न, गोदावरी नदीवर स्थित असलेला बाबळी प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ते सांगायचं आहे? गोदावरी नदीवर स्थित असलेला बाबळी प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. महाराष्ट्रातील नांदेड या जिल्ह्यामध्ये गोदावरी नदीवर स्थित असलेला बाबळी प्रकल्प एक स्थित झालेला आहे. पुढचा प्रश्न, आपल्यासमोर कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार ग्रामपंचायतीचा कालावधी वाढवला जाऊ शकत असतो ते सांगायचं आहे मित्रांनो. कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार ग्रामपंचायतीचा कालावधी वाढवला जाऊ शकत असतो? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. स्थायी समिती ही जी समिती आहे या समितीच्या शिफारसीनुसार ग्रामपंचायतीचा कालावधी एक वाढवला जाऊ शकत असतो. पुढचा प्रश्न, स्थायी समितीच्या शिफारसीनुसार ग्रामपंचायतीचा कालावधी कोण वाढवू शकत असतो ते सांगायचं आहे मित्रांनो. स्थायी समितीच्या शिफारसीनुसार ग्रामपंचायतीचा कालावधी कोण वाढवू शकत असतो? तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 3 योग्य राहील. राज्य शासन जे आहे ग्रामपंचायतीचा जो कालावधी आहे तो स्थायी समितीच्या शिफारसीनुसार एक वाढवू शकत असतो. पुढचा प्रश्न, राज्य शासन ग्रामपंचायतीचा कालावधी किती महिने एवढा वाढवू शकत असतो? राज्य शासन हे ग्रामपंचायतीचा कालावधी किती महिन्यापर्यंत वाढवू शकत असतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. राज्य शासन जे आहे 6 महिने एवढा ग्रामपंचायतीचा कालावधी एक वाढवू शकत असतो. पुढचा प्रश्न, ग्रामपंचायत विसर्जित करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या व्यक्तींना किंवा कोणाकडे आहे ते सांगायचं आहे? ग्रामपंचायत विसर्जित करण्याचा अधिकार हा खालीलपैकी कोणाकडे आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील. राज्य शासन यांच्याकडे जे आहे ग्रामपंचायत विसर्जित करण्याचा एक अधिकार बहाल करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, माझे गाव माझे तीर्थ या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोणती व्यक्ती आहे ते सांगायचं आहे? माझे गाव माझे तीर्थ या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोणती एक व्यक्ती आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 2 योग्य राहील. माझे गाव माझे तीर्थ या प्रसिद्ध पुस्तकाचे जे लेखक आहेत अण्णा हजारे हे एक लेखक बनलेले आहेत. पुढचा प्रश्न, या ठिकाणी कावळा हा पक्षी कोणाच्या अंड्याला स्वतःचेच अंडे समजून त्यांना पाळत असतो ते सांगायचं आहे? कावळा हा पक्षी कोणाच्या अंड्याला स्वतःचेच अंडे समजून त्यांना पाळत असतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. कावळा हा जो आहे चिमण्यांच्या अंड्याला स्वतःचेच अंडे समजून त्यांना एक पाळत असतो. पुढचा प्रश्न पाहूया.
मानवी शरीरातील सर्वात अस्वच्छ अवयव खालीलपैकी कोणता आहे ते सांगायचं आहे. मानवी शरीरातील सर्वात अस्वच्छ अवयव खालीलपैकी कोणता आहे. ऑप्शन क्रमांक मित्रांनो या ठिकाणी 3 योग्य राहील. मानवी शरीरातील नाभी हा जो अवयव आहे सर्वात जास्त अस्वच्छ असलेला एक अवयव बनलेला आहे. पुढचा प्रश्न, मानवी शरीरातील नाभीमध्ये एकूण किती प्रकारच्या बॅक्टेरिया असतात ते सांगायचं आहे. मानवी शरीरातील नाभी या अवयवामध्ये एकूण किती प्रकारच्या बॅक्टेरिया समाविष्ट असतात. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. मानवी शरीरातील नाभी हा जो अवयव आहे यामध्ये 1458 प्रकारच्या बॅक्टेरिया एकच समाविष्ट झालेल्या असतात. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या देशातील 75% जनसंख्या दुसऱ्या देशाची त्या ठिकाणी स्थित झालेली आहे ते सांगायचं आहे. कोणत्या देशामध्ये 75% लोकसंख्या किंवा जनसंख्या दुसऱ्या देशाची जाऊन त्या देशामध्ये स्थित झालेली आहे. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. जगातील दुबई हा जो देश आहे या देशामध्ये 75% पेक्षा जास्त जी जनसंख्या आहे ती इतर देशाची त्या देशामध्ये जाऊन एक वसलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केलेली होती ते सांगायचं आहे. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केलेली होती. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. महाराष्ट्रातील पुणे हे जे शहर आहे किंवा जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची एक स्थापना केलेली होती. तर पाहूया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय आहे. 24 सप्टेंबर 1873 मध्ये खालीलपैकी कोणत्या समाजाची एक स्थापना करण्यात आलेली होती. आणि सॉरी मित्रांनो या ठिकाणी 1800च्या जागी 1900 आल्यामुळे, परंतु प्रश्न असा आहे 24 सप्टेंबर 1873 रोजी कोणत्या समाजाची स्थापना करण्यात आली होती. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. सत्यशोधक समाज हा जो समाज आहे या समाजाची स्थापना 24 सप्टेंबर 1873 रोजी एक करण्यात आलेली होती. मलयगिरी हे पर्वत शिखर भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे. मलयगिरी हे पर्वत शिखर भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. भारतातील ओडिशा हे जे राज्य आहे या राज्यामध्ये मलयगिरी हे पर्वत शिखर एक स्थित झालेले आहे. पाहूया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय आहे. अन्नागुडई हे पर्वत शिखर भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे. अन्नागुडई हे पर्वत शिखर भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. भारतातील केरळ हे जे राज्य आहे या राज्यामध्ये अन्नागुडई हे पर्वत शिखर एक स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, ग्रामपंचायतीची निवडणूक दर किती वर्षांनी केली जात असते. ग्रामपंचायतीची निवडणूक ही दर किती वर्षांनी घेतली जाते किंवा करण्यात येत असते. आणि या सोप्याशा प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आपल्याला कॉमेंट करून नक्की सांगायचं आहे. उत्तर येत असेल तर नक्कीच कॉमेंट करा. ज्यांनाही उत्तर येत नाही ते सर्व विद्यार्थी कॉमेंट सेक्शनला व्हिजिट करून नक्कीच पाहतील त्यामुळे. तर पाहूया पुढचा प्रश्न आपल्यासमोर या ठिकाणी काय आहे. तर आपल्यासमोर या ठिकाणी पुढचा प्रश्न असा आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये उभे राहण्यासाठी किती रक्कम जमा करावी लागत असते. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये उभे राहण्यासाठी किती रक्कम एक जमा करावी लागत असते. ऑप्शन क्रमांक मित्रांनो 3 योग्य राहील. 500 रुपये एवढी जी रक्कम आहे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये उभे राहण्यासाठी एक रक्कम जमा करावी लागत असते. पुढचा प्रश्न, महिला सरपंचावर अविश्वास ठराव संमत होण्यासाठी किती बहुमत असावे लागत असते. महिला सरपंचावर अविश्वासाचा ठराव संमत होण्यासाठी किती बहुमत पाहिजे असते. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. 1/4 एवढे जे बहुमत असते ते महिला सरपंचावर अविश्वासाचा ठराव संमत करण्यासाठी एक लागणारे बहुमत बनलेले आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी सरपंचाविरुद्धचा अविश्वास ठराव फेटाळला गेल्यास तो पुन्हा किती वर्षे किंवा किती महिने मांडता येत नसतो. सरपंचाविरुद्ध अविश्वासाचा ठराव फेटाळला गेल्यास किती वर्षे तो पुन्हा नाही मांडता येत असतो. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. एक वेळेस सरपंचाविरुद्धचा जो अविश्वासाचा ठराव आहे तो फेटाळला गेल्यास तो पुन्हा 1 वर्ष कधीच मांडता येत नसतो. पुढचा प्रश्न, वर्षातील उन्हाळा हा कोणत्या महिन्याच्या शेवटीपासून संपत असतो ते सांगायचं आहे. वर्षातील उन्हाळा हा कोणत्या महिन्याच्या शेवटीला संपत असतो. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. मे महिन्याच्या शेवटीला जो आहे तो वर्षातील उन्हाळा हा एक संपत असतो. पुढचा प्रश्न, नावाशेवा हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बंदर भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे ते सांगायचं आहे. नावाशेवा हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बंदर भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. भारतातील महाराष्ट्र हे जे राज्य आहे या राज्यामध्ये नावाशेवा हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बंदर एक स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, भारतातील केरळ राज्याचे आंतरराष्ट्रीय बंदर खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे. मित्रांनो, भारतातील केरळ या राज्याचे आंतरराष्ट्रीय बंदर खालीलपैकी कोणते आहे. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. कोचीन हे जे आंतरराष्ट्रीय बंदर आहे ते भारतातील केरळ या राज्यामध्ये एक स्थित झालेले आहे. पाहूया पुढचा प्रश्न,
महाराष्ट्र राज्यातील खालीलपैकी कोणकोणते आंतरराष्ट्रीय दर्जाचे बंदरे आहेत ते सांगायचं आहे मित्रांनो. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते आंतरराष्ट्रीय दर्जाचे बंदर आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. वरीलपैकी दोन्हीही म्हणजेच नावासेवा तसेच मुंबई हे 2 आंतरराष्ट्रीय दर्जाचे बंदर आहेत. महाराष्ट्र राज्यातील प्रसिद्ध असलेले 2 आंतरराष्ट्रीय बंदर बनलेले आहेत. पुढचा प्रश्न, रामप्पा मंदिर हे जागतिक वारसा स्थळ भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? रामप्पा मंदिर हे जागतिक वारसा स्थळ भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. भारतातील तेलंगणा हे जे राज्य आहे या राज्यामध्ये रामप्पा मंदिर हे वारसा स्थळ 1 स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, स्वराज्य पक्षाचे सर्वात पहिले अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाले होते? स्वराज्य पक्षाचे सर्वात पहिले अधिवेशन हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाले होते? तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो 4 योग्य राहील. स्वराज्य पक्षाचे सर्वात पहिले जे अधिवेशन आहे अलाहाबाद या ठिकाणी भरवण्यात आलेले होते. पुढचा प्रश्न, बाळशास्त्री जांभेकर यांनी खालीलपैकी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते? बाळशास्त्री जांभेकर यांनी खालीलपैकी कोणते वृत्तपत्र सुरू केलेले होते? तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील. दिग्दर्शक हे जे वृत्तपत्र आहे ते बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेले वृत्तपत्र बनलेले आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या शहराला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असे संबोधले जात असते? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला किंवा शहराला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असे संबोधले जाते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. महाराष्ट्रातील पुणे हा जो जिल्हा किंवा शहर आहे शहराला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असे संबोधले जात असते. पुढचा प्रश्न, कमळ हे फूल जगातील कोणत्या देशाचे राष्ट्रीय फूल आहे? कमळ हे फल जगातील कोणत्या देशाचे राष्ट्रीय फूल आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. जगातील भारत हा जो देश आहे या देशाचे कमळ हे राष्ट्रीय फूल बनलेले आहे. पुढचा प्रश्न, सरोजिनी नायडू यांनी खालीलपैकी कोणत्या सत्याग्रहाचे नेतृत्व केले होते? सरोजिनी नायडू यांनी खालीलपैकी कोणत्या सत्याग्रहाचे नेतृत्व केलेले होते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. धारासणा सत्याग्रह या सत्याग्रहाचे जे नेतृत्व आहे सरोजिनी नायडू यांनी केलेले होते. पुढचा प्रश्न पाहूया. चंपारण्यमधील शेतकऱ्यांचा जो लढा आहे तो कोणत्या पिकाशी संबंधित होता ते सांगायचं आहे? चंपारण्य या शेतकऱ्यांचा जो लढा आहे तो कोणत्या पिकाशी संबंधित होता? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. चंपारण्य येथील जो शेतकऱ्यांचा जो लढा आहे तो नीळ या पिकाची संबंधित असलेला लढा बनलेला आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये शहरी लोकसंख्येचे प्रमाण हे सर्वात कमी आहे? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये शहरी लोकसंख्येचे प्रमाण सर्वात कमी आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. महाराष्ट्रातील गडचिरोली हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये शहरी लोकसंख्येचे प्रमाण जे आहे ते अतिशय कमी बनलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील नंदुरबार या जिल्ह्याला कोणाचा जिल्हा म्हणून ओळखले जात असते? महाराष्ट्रातील नंदुरबार या जिल्ह्याला खालीलपैकी कोणाचा जिल्हा म्हणून ओळखले जात असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. महाराष्ट्रातील नंदुरबार हा जो जिल्हा आहे या जिल्ह्याला आदिवासी जिल्हा म्हणून ओळखले जात असते. पुढचा प्रश्न, भारतातील कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त दुधाचे उत्पादन केले जात असते? भारतातील कोणत्या राज्यामध्ये दुधाचे उत्पादन हे सर्वात जास्त प्रमाणामध्ये केले जात असते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. भारतातील उत्तर प्रदेश हे जे राज्य आहे या राज्यामध्ये दुधाचे उत्पादन सर्वात जास्त प्रमाणामध्ये केले जात असते. पुढचा प्रश्न, मौलाना आझाद संशोधन केंद्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? मौलाना आझाद संशोधन केंद्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. महाराष्ट्रातील औरंगाबाद हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये मौलाना आझाद हे संशोधन केंद्र स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. लोकमान्य टिळक हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे नेते होते ते सांगायचं आहे? लोकमान्य टिळक हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे नेते होते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. लोकमान्य टिळक यांनी जे आहे जहालमतवादी अशा प्रकारचे नेते बनलेले होते. पुढचा प्रश्न पाहूया. नारायण मेघाजी लोखंडे यांना कोणत्या चळवळीचे जनक म्हणून ओळखले जात असते? नारायण मेघाजी लोखंडे यांना कोणत्या चळवळीचे जनक म्हणून ओळखले जात असते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. कामगार चळवळीचे जनक म्हणून नारायण मेघाजी लोखंडे यांना ओळखले जात असते. पुढचा प्रश्न, 2011ची जनगणना ही भारतातील झालेली कितव्या क्रमांकाची जनगणना होती ते सांगायचं आहे मित्रांनो. 2011 या वर्षाची जनगणना ही भारतात झालेली कितव्या क्रमांकाची जनगणना होती? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. 2011ची जी जनगणना झालेली होती ती 15व्या क्रमांकाची भारतातली जनगणना बनलेली होती. पुढचा प्रश्न, अन्नपदार्थाची ऊर्जा कोणत्या परिमाणात मोजली
जात असते. अन्नपदार्थाची ऊर्जा ही खालीलपैकी कोणत्या परिमाणात मोजली जात असते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. अन्नपदार्थाची जी ऊर्जा असते ती कॅलरीच्या परिमाणात 1 मोजली जात असते. पुढचा प्रश्न, इचलकरंजी या शहराला कोणत्या राज्याचे मँचेस्टर म्हणून संबोधले जात असते? इचलकरंजी या शहराला कोणत्या राज्याचे मँचेस्टर म्हणून असे एक संबोधले जात असते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. इचलकरंजी हे जे शहर आहे या शहराला महाराष्ट्र राज्याचे एक मँचेस्टर म्हणून संबोधले जात असते. पुढचा प्रश्न पाहूया आपल्या समोर काय आहे. कागद निर्मिती संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. कागद निर्मिती संशोधन केंद्र हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. देहरादून हे जे शहर किंवा ठिकाण आहे या ठिकाणावर कागद निर्मिती संशोधन केंद्राची एक स्थापना करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, आजची ही स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली? नक्कीच गॅरंटी आहे की आपल्याला ही सुपर क्लास आवडलेलीच आहे आणि यामुळे आपल्याला या सुपर क्लासला सोडण्याच्या पूर्वी एक लाईक नक्कीच करायचं आहे. तसेच चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या. अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी. आणि आपल्या चॅनलचा ईबुक आलेला आहे 15,000 प्लस जी के क्वेश्चन्सचा. आपल्याला हवा असेल तर त्याचा लिंक या व्हिडिओच्या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. आपण जाऊन चेक करू शकता, पसंत आला तर घेऊ शकता. तर मिळतो एका नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.